लॉरेन्स बिश्नोई यांच्या नावाने धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्याबद्दल काय कारवाई केली? लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाचा वापर करून पैसे उकळण्यासाठी धमकी दिली होती। त्याच्यामधल्या 4 आरोपींना आम्ही व्यवस्थित ट्रॅप लावून पकडण्यात आलेला आहे काल संध्याकाळच्या वेळी। तर त्यामध्ये 4 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत। त्यामध्ये रियाजुद्दीन बशीर, मोहम्मद फैयाज, मोहम्मद मंसूरी, तिसरा मोहम्मद अशरफुल अन्सारी आणि मोहम्मद अरबाज अन्सारी असे हे 4 आरोपी आहेत। सर्व राहणारे झारखंडमधले आहेत, परंतु ते इथे जोगेश्वरी बांद्रा या ठिकाणी काही दिवसापासून राहायला आले होते। सर, त्यांनी जो आंतरराष्ट्रीय नंबरचा वापर केलेला आहे आणि ते कुठून व्यवस्थित केलेले आहे, त्याचा वापर कधीपासून ते वापर करतात? हा जो आंतरराष्ट्रीय नंबर त्यांच्याकडे आहे, त्यांनी 2-3 गुन्ह्यामध्ये वापरल्याचं आपल्या लक्षात आलेलं आहे आणि त्यापूर्वी त्यांनी अनेक गुन्ह्यामध्ये त्याचा वापर केलाय किंवा नाही याबद्दल अद्याप माहिती आपल्याला प्राप्त नाही। त्याचा तपास सुरू आहे। आंतरराष्ट्रीय मोबाईल नंबर मिळवण्यासाठी बऱ्याच वेळा ते VPNचा वापर करतात किंवा आता टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झालेली आहे तर आपण कुठल्याही देशाचा नंबर VPNच्या थ्रू वापरू शकतो असंही आहे, किंवा या व्यतिरिक्त त्यांनी अजून काय वापरला असेल त्याचा शोध आपण घेत आहोत। ते कन्व्हर्शन त्याच्यामध्ये असं झालेलं आहे, जर 30 लाख रुपये देण्यात नाही आलं तर बाबा सिद्दीकींसारखं हत्या केली जाईल। आणि हे कुठे सगळ्या त्याच्यामध्ये समावेश आहे का? तर काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टी यांच्या बंगल्यावर सुद्धा त्याच्यामध्ये कुठे त्यांचा संबंध आहे? याबद्दल आत्ताच भाष्य करणं खूप लवकरचं होईल, कारण आपण त्यांना आताच काल ताब्यात घेतलेलं आहे। आज त्यांना आपण कोर्टासमोर हजर करून त्यांची PC घेतलेली आहे। तपासामध्ये काही गोष्टी उघड होतील तेव्हा आपल्याला त्याबद्दल कळवण्यात अद्यापर्यंत लॉरेन्स बिश्नोई गँगशी हे संबंधित आहेत असं काही समोर आलेलं नाही। कशा प्रकारे पोलिसांनी ट्रॅप लावला, कुठे त्यांना अटक करण्यात आली? ह्या आरोपींनी जे पैसे मागितले होते ते पैसे आम्ही पैशाच्या स्वरूपात देऊ शकत नाही। तर आम्ही व्यापारी आहोत सोन्याचे, तर आम्ही तुम्हाला सोन्याचे कॉईन देतो असं त्यांना सांगून तुम्ही सांगाल त्या ठिकाणी आम्ही येऊन ते तुम्हाला डिलिव्हर करतो असं सांगण्यात आलं होतं। आणि मग त्यांनी आपल्याला माहीमच्या परिसरामध्ये बोलवलं होतं। तर ज्या ठिकाणी आपल्याला बोलवलं त्या ठिकाणी आमच्या झोनमधले वेगवेगळ्या पोलीस स्टेशनचे बेस्ट ऑफिसर्स निवडून त्यांना त्या ठिकाणी ट्रॅप लावण्यासाठी पाठवलं होतं। त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे कामगिरी करून कुठलंही काय म्हणतो आपण त्याला लिकेज न होता माहितीची योग्य रीतीने त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। यामध्ये आतापर्यंत जो नंबर आपल्याकडे ज्या मोबाईल नंबरवरून संपर्क झालेला आहे तो मोबाईल नंबर जो वापरत आहे तो ह्या अटक केलेल्यांपैकी कोणाचा आहे की अजून त्यामध्ये तिसरा कोणी सहभागी आहे याचा तपास आपण करत आहोत।